स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. किरकोळ दुखापत झाल्यानं मिरजेतील एका मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून टाहो फोडला होता. जैनुद्दीन रकुंदी, वय 60, राहणार सौदागर गल्ली, गुरुवारपेठ, मिरज असं मयत रुग्णाचं नाव आहे. हाताला दुखापत झाल्यानं त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी डॉक्टर उत्तम कुंभार यांच्या अमर टॉकीज समोरील कुंभार हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणलं. उपचार सुरू असताना अचानक त्याची प्रकृती गंभीर झाल्यानं रुग्णालयात धावपळ उडाली. नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केल्यानं मिरज शहर पोलीस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. यावेळी IMA संघटनेच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. जैनुद्दीन रकुंदी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली. परिचारिकेनं इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समिती यांच्याकडून आसिफ बाबा यांनी डॉक्टर उत्तम कुंभार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मैं दवाखाने पर गई थी 5 बजे, तपासा कर्या, फोटो कार्या सब अच्छा है क्या भी नहीं. यहाँ जरा सुझे कर गया, फोटो भी कार्या. मुझे बाद में क्या करा, एक सलेन लगानी होना, इंजेक्शन करी होना, 800 रुपये खर्चा आता करके मुंह मोंदे करके वो भी दे 800 रुपये. 2900 की दवा भी लिख दिया, वो भी ले. कैसे इंजेक्शन करी उन्हीं किसी मालूम नहीं. साबर उनको ऐसा झटका है ना मत दिखवा खलासी जो बाद में हमें जबरदस्ती जो करते जान है नहीं उनकी. वो डॉक्टर भी डॉक्टर आया तो आया, यो मेरे हाथ भी होता नहीं. दूसरे दवाखाने में लग जाओ, करा क्या नहीं, करा क्या नहीं. और गांड को पवा लगा लेकिन हाथ गया. डॉक्टर है क्या हजाम आए उन्हें तक बोलो अरे मैं आई हूं दवाखाने अंदर एकला भी नहीं. रोजिन रुकन दी उनकी बेटी हवाई, उनकी बेटी से 5 बजे यहाँ दवाखाने को लाई थी. यहाँ दवाखाने लाए तो उसका हाथ दुख रहा है, मलम दिख गया ना, 2 गोलियां दिख गया को लगा दी. हमें यहाँ चलते फिरते यहाँ क्या लंगड़े नहीं, क्या लुल्ले नहीं, क्या कुछ भी नहीं. शुगर नहीं, BP नहीं, कुछ भी नहीं है मेरे बाप को. मेरे बाप को कैसे इंजेक्शन करे, सिस्टर नहीं, डॉक्टर मेरे को, मेरे बाप को आता है जास्त करे. और क्या हो रही नहीं बाप को स्टॉप इधर नहीं है. हाथ को गई इतना कि स्टॉप को यहाँ बुलाने डॉक्टर सीधा हाथ को गया से डॉक्टर को बुला. सिस्टर ने जाना नहीं मतलब पूरे यहाँ बुलाने में क्या धर्मशाला है क्या. सिस्टर ने कुंभार दवाखाने में आई थी. कुंभार दवाखाने चुप पड़ने दवाखाने में आए थे. कुंभार अंगा लगाने आए यहाँ, अंगा लगाया. मेरे बाप हत्ता बाप को जैसा हत्ता है वो मेरा कुंभार हराम है. मेरे बाप को हत्ता. संध्याकाळी 5च्या सुमारास जहिरुद्दीन रकुंदी यांना उत्तम कुंभार यांच्या हॉस्पिटलमध्ये हाताला मार लागला म्हणून दाखल करण्यात आले होते. मात्र अवघ्या एका तासामध्येच त्यांना एक इंजेक्शन दिल्यामुळं त्यांचं मयत झालेलं आहे. त्यामुळं नातेवाईक व परिसरातील लोकांचा आक्रोश पाहता या दवाखान्यामध्ये फार मोठी तोडफोड होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्याच वेळेला मिरजेमधील बऱ्याचशा लोकांनी, कार्यकर्त्यांनी येऊन सर्वांना शांत करून पोलिसाला बोलवून घेऊन इथं कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगून त्यांना लिगली प्रोसिजर फॉलोअप करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने PM करून घेऊन रितसर न्याय मागण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने सर्वांनी आता शांत राहून कुठल्याही प्रकारची तोडफोड न होता, कुठल्या प्रकारचं वाईट घटना न करता कायदेशीर मार्गानं न्याय मागण्यासाठी अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समितीतर्फे व मिरजच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे प्रयत्न करण्यात येईल आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. असे असणार आहे की ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचं मयत झालेलं आहे त्याच्यावरती, त्या डॉक्टरवरती व त्या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत.